ये तुमको फोटो भेजता हूँ मैं, निकाला हूँ। हाँ सुधार में करो इसमें। या आपण या अरे वाह स्टाइल मध्ये काम ये समोर रुक जरा दो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आम्ही त्या आमच्या शिवसेना शाखेमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केलेला आहे. कारण हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात एकदम जल्लोषात साजरा झाला. इथे आम्ही दरवर्षी असाच उल्हासात, पण आमच्या गावात एक अशी दुःखद घटना घडल्यामुळे आजच्या दिवशी आम्ही कोणत्याही प्रकारचा बँड बाजे किंवा कार्यक्रम ठेवले नाही. तसे आज आम्ही जे राजांची पालखी काढून ते आणून शाखेत हे केलं. जरा दुःखद घटना असल्यामुळे आमचा जरा आनंद होता तो जरा कमी झाला आहे. पण मी एकच सांगू इच्छितो का माझ्या राजांची जन्मोत्सव हा वर्षाच्या 365 दिवस व्हावा अशी आमची इच्छा आहे. कारण राजांचे उपकारच तेवढे आमच्यावर आहेत की या उपकाराची परतफेड आम्हाला करताच येणार नाही. जर आम्ही 365 दिवस जरी राजांचा जन्मोत्सव साजरा केला तरी पण आम्हाला त्यांचे उपकार फेडता येणार नाही. कारण हे राजाचे उपकार पूर्ण भारत देशावर आहेत, महाराष्ट्रावर आहेत. म्हणून याच्यात आज जास्त काही बोलत नाही. कारण आजच्या दिवशी जराशी दुःखद घटना झाल्यामुळे गावात एका आणि सुसाईड केल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जरा दुःखद असल्यामुळे जास्त काही बोलत नाही. तरी पण सर्व शिवसैनिकांना, शिवभक्तांना
मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो। जो भिवंडी तालुक्यातील मराठापाडा येथे अख्ख्या महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्या मंदिराच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंत्री तिथे उपस्थित आहेत। आज ज्या राजाचं मंदिर झालं ते मंदिर पुढे पर्यटन स्थळ व्हावं अशी आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। तर राजाचं मंदिर हे फक्त आता महाराष्ट्रात पहिला एकच झालं आहे, पण माझ्या मतावर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर व्हावं अशी आमची सर्व निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा आहे। तर राजाचं मंदिर म्हणजेच गावात येताना वेशीवर प्रत्येक नागरिकांनी तिथे नतमस्तकच होऊनच गावात प्रवेश करावा अशी आमची मनापासून इच्छा आहे। आणि आज जे मराठापाडा येथे जे राजूभाऊ चौधरी यांनी जे मंदिराचं निर्माण केलेलं आहे त्यांना आम्ही अभिवादन करतो की ते हे काम हे काही साधं काम नसून एक जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे किल्ल्यांची निर्मिती केली त्याचप्रमाणे आज राजू चौधरी यांनी सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि याच्यासाठी आम्ही राजू चौधरी यांना धन्यवाद देतो। तर असं मंदिर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात व्हावं अशी आमची शिवसैनिकांकडून इच्छा आहे। स्पीड न्यूज भारत।